तर मस्त छान अशी सकाळची गोड सुरुवात झाली होती. मला तुम्ही लाडूची रेसिपी पण मागितली होती. तर कसं होऊन जातंय, मी बनवून घेतले होते. आता पुढच्या वेळेस बनवेल ना, तर नक्कीच तुमच्यासोबत मी शेअर करेल. तरी ते ना साबुदाण्याची खिचडी मला बनवायची होती. आता नेहमी माझं हेच झालंय, दुपारचं जर जेवण नाही गेलं ना, तर मस्त खिचडी बनवून खायची. संध्याकाळच्या जेवणामध्ये काय बनवायचं? आता उन्हाळा लागले ना, तर भाजीपाला पण आता नकोच वाटतं खायला. थोडंसं म्हणजे असं वाटतंय, की वेगळं काहीतरी पाहिजे रोजचं. पण तसं काही होऊ शकत नाही. जे आहे ते आपल्याला बनवावंच लागते. तरी त्याने हे तूर असते ना आपली, तिची घुगऱ्या आहेत. आम्ही घुगऱ्या म्हणतो. आता तुम्ही काय म्हणतात मला माहिती नाही, पण ते ना एक नंबर लागते. माझी आई नेहमी बनवायची आणि मला तसंच बनवायचं होतं. एवढं आहे की आपल्याला गॅस जास्त लागतो, म्हणजे ते शिजायला थोडंसं वेळ लागते. पण खरंच खूप छान लागतात. नक्कीच ट्राय करून बघा आणि मग मला सांगा. तर इथे ना भरपूर त्याच्यामध्ये कांदा लागतो आणि त्याच्यामध्ये ना लाल मिरचीचा ठेचाच पाहिजे. लसूण आणि लाल मिरची मी मिक्सरमधून काढून घेतली होती. तेही त्याच्यात घातलं. तर टोमॅटो घातला आणि कोथिंबीर, कढीपत्ता हे सगळं टाकायचंय आणि छानच सगळं परतून घ्यायचंय. आता पहिलेच मी ना घुगऱ्या शिजवून ठेवल्या होत्या. त्याच्यानंतर आहे ना थोडंसं शेंगदाण्याचं कूटसुद्धा आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे. तुम्ही टाकायचं तर टाकू शकता, नाही टाकलं तरी काय हरकत नाही, पण त्यानं चव एक नंबर येते. त्याच्यानंतर शिजलेले घुगरे जे आहेत ना आपले, ते त्याच्यात घालायचे आणि छान असं परतून घ्यायचं. एवढंच याच्यात लागतंय, पण खायला एक नंबर लागतात. मला खूप प्रचंड आवडतात. फक्त एवढं आहे की गॅस आपलं जास्त जातोय. कोणतीही म्हणजे काही पण आपण शिजवलं तर त्याला एवढं वेळ लागत नाही, याला खूप जास्त लागतो. पण खायला खरंच खूप भारी लागते. आणि काय झालं मग, आपण पोटासाठी तेवढं तर करू शकतो ना. तर मस्त इथं आमची घुगरी तयार झाली होती. आपण असं पण खाऊ शकतो, म्हणजे बिना चपातीचं आणि चपातीसोबत पण खाऊ शकतो. आता आमच्या घरात जास्त तिखट लागतात म्हणून मी जास्त तिखटच करत असते. तर चला इथेच एंड करते. बाय.